आपण सर्वांनी केलेली आहे. सेवेचे वेगवेगळे प्रकार, ज्याच्या वाट्याला जी सेवा आली त्या पद्धतीनं त्या प्रकारांनी त्यांनी ती सेवा केली. कोणतीही सेवा वाट्याला आली असेल तर ते या सेवेमध्ये जे काही फळ मिळणार आहे त्या फळाचे हकदार मात्र सगळेच आहेत आणि सर्वांना समान रूपानं ते फळ मिळते परमार्थामध्ये. कारण की अशी एकच जागा आहे सगळ्यांना जिथं हक्क आहे, सर्वांना समान फळ देणारी जागा, सर्वांना समान दर्जा देणारी जागा, सर्वांना समरसता आणि समतेची जागा फक्त आणि फक्त एक परमार्थामध्ये आहे. ठेवली असेल तर कोणी. परमार्थ क्षेत्रातही जर असं आढळत नसेल जिथं समानता, समता, समरसता, सामाजिकता इत्यादी गोष्टी परमार्थातही जर आढळत नसतील तर त्याचं नाव परमार्थ आहे, परंतु आहे तर संसारच. विषमता असेल तर संसारच आहे. व्यसन असेल तर संसार आहे, विषम असेल तर संसार आहे. आणि जिथं जिथं सम येईल तेवढाच परमार्थ आहे. तेच जागा परमार्थाची आहे. एकच जागा आहे. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. विषमता, संसारातली विषमता घालवण्यासाठी परमार्थ केला होता. जर परमार्थाच्याच नावानं विषमता कुठं असेल तर आता विषमता घालण्यासाठी जायचं तर कुठं, दुसरी जागा काय? कशाचा आश्रय घ्यायचं या जीवानं? कुठं जायचं? काय करायचं? विषमता कुठं घालवायची? शांतीसाठी परमार्थ, अशांत झालेल्या जीवाला सुख देण्यासाठी, शांत होण्यासाठी परमार्थ आहे. परमार्थात येऊनही शांती मिळत नसेल तर जायचं कुठं? करायचं काय? त्यागासाठी परमार्थात यायचं. परमार्थात येऊनच जर भोग वाढत असतील तर जायचं कुठं? करायचं काय? इत्यादी अनेक विषय बघत थोडे एक 2-4 तुमच्या समोर ठेवले. असे मी 100 ठेवू शकतो तुमच्या समोर. एवढी विकृती झालेली आहे परमार्थाच्या नावानं, सांगता सोय नाही. म्हणून हे समाज दिशाभूल होऊन दुर्दशा प्राप्त झालेला हा समाज. काय करायचं, कसं करायचं दिग्भ्रांत झालेले आहेत, संदेहात पडलेले आहेत. ज्याला तुमच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर कन्फ्युजन, आजकालची भाषा. काय करावं हे अजून लक्षात आलेलं नाही. कारण की या देशामध्ये जेव्हा जेव्हा चांगली गोष्ट सुरुवात होते त्याच्यासोबत वाईट त्याची सुरुवात त्याच्यासोबतच होती. चांगल्या सोबत वाईट हे असं आहे की जसं आवळे जावळे. कसं आहे? आवळे जावळे माहित आहेत ना? एकदाच 2 संतान जन्माला येते त्याला काय म्हणतात? आवळे जावळे म्हणतात. तसं हे चांगल्या बरोबर वाईट, तुकारामा बरोबर मंबाजी, हे आवळे जावळीच आहे. अंधारा बरोबर प्रकाश, प्रकाशाबरोबर अंधार, हे आवळे जावळीच आहेत. काय
जवळचेच आहेत, असा याचा संबंध आहे. म्हणून दिशाभूल झालेली आहे. तर या जीवानं उद्धाराची सोय म्हणून काय करावं असा थोडासा संशय त्याच्या मनामध्ये आलेला आहे. तर मग कुठं जायचं, काय करायचं? जीव हे अल्पज्ञ आहे. थोडस तात्विक चर्चा करतो, नंतर तुम्हाला सोपं जाईल. जरा बेसमेंट मजबूत करू द्या कीर्तनाचं. जीव हे अल्पज्ञ आहे, सर्वज्ञ नाही. कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. रंग आहे तर रूप नाही, रूप आहे तर गुण नाही, गुण आहे तर वान नाही. सगळं एका जागी आहे का? कुठंतरी कुठंच नाही. बोलता येतंय तर गाता येत नाही, गाता येतंय तर बोलता येत नाही. कोणाला उभं राहता येत नाही तर कोणाला बसता येत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकसारखेपणा कधीही राहत नाही. त्याचं नाव संसार. विषमता, याला काय म्हणतात? विषमता. संसारात विषमता आहे. कोणाच्या मागं जावं, कोणाचं अनुकरण करावं. 10 लोकांचं ऐकलं तर अनेकाचे अनेक मत. अवघे रिते पोकळ. कोणाच्या मागं जायचं? कधी कधी प्रश्न पडते, या महाराजाचं ऐकावं का त्या महाराजाचं ऐकावं, त्या मालकाचं ऐकावं का या मालकाचं ऐकावं. जेवढ्या मूर्ती तेवढ्या प्रकृती आहेत आणि ते 3 गुणामध्ये विभाजित आहेत. एखाद्यामध्ये रजोगुणाचं आधिक्य आहे, एखाद्यामध्ये सत्वगुणाचं आधिक्य आहे, एखाद्यामध्ये तमोगुणाचं आधिक्य आहे. ज्या गुणाचं माणसामध्ये आधिक्य असेल त्या गुणानुसार त्याचा व्यवहार होतो. त्याच्या मागे येणाऱ्याला मग हे 3 प्रकार दिसतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. नेहमी 3 मत पडतात समाजामध्ये. 3 पक्ष आहेत. हे 3 गुणावर सारी सृष्टी आहे, म्हणून एक होत नाही. 3 असल्यामुळे आम्ही एक होत नाही. म्हणून भगवान कृष्णानं काय केलं की 3 कधीही एक होऊ देत नाहीत या समाजामध्ये. आणि एक होत नाही तोपर्यंत एकोहम बहुश्यामी असा असलेला परमात्मा हाताला येत नाही. एक झाल्याशिवाय परमात्मा प्राप्ती नाही. आणि हे गुण आपणाला एक होऊ देत नाहीत. एक ईर म्हणते तर दुसरा पीर म्हणते. भजनात, लग्नात, कुठं बी जा, परिवारात बी नवऱ्याचं मत बायकोला, बायकोचं मत नवऱ्याला एक मत होत नाही. एक ईर एक पीर. कशामुळे होते हे 3 गुण समाजाला कधीच एक होऊ देत नाहीत. आणि म्हणून एक परमार्थामध्ये एक उपाय सांगितलेला आहे. निस्त्रय विषया गुणार्जुन. 3 गुणापासून तू बाजूला हो, तेव्हाच तुला हे सगळे मत पाखंड दिसतील. अर्जुनाला सांगितले, भगवान कृष्णानं सांगितलेलं आहे की 3 गुणातून तू बाजूला हो, तोपर्यंत तुला हे काहीही निश्चय करता येणार नाही. हे गुण निश्चय करू देत नाहीत. एकदा असं करावं वाटते आणि लगेच तसं करावं वाटतं मनामध्ये. एका मिनिटात वाटते की नाही सप्त्यात माळ घालून घ्यावं, दुसऱ्या मिनिटात वाटते की नाही आतापर्यंत आपण खाल्लेलं पिलेलं आता कसं माळ घालावं. 3 गुण.
एक होऊ देत नाहीत. आपल्या स्वतःमध्ये बी निश्चय एकसारखा राहू देत नाहीत. समाजामध्ये तर एक होऊच देत नाहीत, पण आपला निश्चय बी, व्यक्तिगत निश्चय बी एक होऊ देत नाहीत. हे कोण? हे 3 गुण आहेत तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये. एक म्हणते असं करावं, एक म्हणते तसं करावं, एक म्हणते कीर्तनाला जावं, एक म्हणते असले महाराज खूप बघितले. काय करावं, काय निश्चयच होऊ देत नाही. या गुणांनी भंड आणला समाजामध्ये. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने असं सांगितलं की तुम्ही पहिले गुणातीत व्हा. या तिन्ही गुणाला महत्व न देता आपण गुणाच्या वेगळं होण्याचा प्रयत्न करावा. आणि ते म्हणजे ते गुणातीत होण्याचा उपाय एकच आहे की सांसारिक पदार्थ, सांसारिक वस्तू, व्यक्ती इत्यादिकांना आपल्या आत्म चेतनापेक्षा अधिक महत्व न देता आपल्या स्वस्वरूपाला अधिक महत्व देऊन राहा. संसाराला एवढं महत्व न देता त्याला आवश्यक पुरतं ठेवून. संसार कशामुळे वाढतो, आपला मोठा होतो? आवश्यकतेपेक्षा त्याला महत्व दिल्यामुळे. थोडं आता समजून घ्यावं लागते तुम्हाला, सोसून बी घ्यावं लागते, समजून बी घ्यावं लागते आणि सोसून बी घ्यावं लागते. एवढा मोठा संसार करावा वाटते कशामुळे? की त्याला महत्व दिल्यामुळे. जर महत्व आपण कामापुरतं दिलं असतं तर संसार कामापुरताच राहिला असता, पण त्याला अधिक महत्व आहे, त्याला अधिक महत्व आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण संसारिक नाशवान पदार्थाला अधिक महत्व देतो तेव्हा तेव्हा गुण प्रभावी होतात आणि आपल्यावर त्यांचा परिणाम होतो. आणि जेवढं या सांसारिक वस्तू, पदार्थ, व्यक्तीला महत्व आपण कमी देत जाऊ तस तसं या गुणाचं निस्तरण होत जाते, गुण कमी होत जातात. सोपं सांगाल तुम्हाला, पुन्हा कोणा दुसरं शास्त्री पंडित सांगितलं तर तुम्हाला हे कळणार नाही. इतकं सोपं करून सांगणार पुन्हा, त्याच्यासाठी सांगाल तुम्हाला. आणि अधिक महत्व कशाला द्यायचं? तर देवाला अधिक महत्व द्या, नामाला अधिक महत्व द्या, परमार्थाला, सेवेला अधिक महत्व द्या. हे शरीर असलेला पैसा, धन, संपत्ती, शरीर संसाराच्या सेवेमध्ये खर्च करा. याचं महत्व आपोआप कमी होईल, अहंकार कमी होईल त्याचा. आणि आपलं मन चित्त भगवंताला समर्पित करा. मुरारी पादार्पित चित्त वृत्ती. झालं, गुणातीत व्हायला वेळ नाही. म्हणून कृष्णानं एक सांगितलं, हो शिंकेला वेले दुरी होतो तिघाचे मी. तिघाचे वरी म्हणजे हे रजगुण, तमगुण, सत्वगुण. या तिघाच्या वरी गेल्याशिवाय हे परमात्म तत्व, हे जे समाधानकारक तत्व, शांती देणारं तत्व आपल्या हाताला येत नाही. खूप महत्वपूर्ण विषय सांगालो तुम्हाला. म्हणून गुणातीत हो. तर कोणीकडे जावं? अधिक महत्व आपण ज्या ज्या ठिकाणी देऊन ठेवलेलं आहे तिथे तिथं आपलं मन गुंतलेलं आहे. त्याच्यामुळे रजगुण, तमगुण, सत्वगुण हे प्रभावी होतात आपल्यावर आणि आपण त्याच्या अधीन जातो. परमात्मा प्राप्ती होते. 1 2 3 4 5 6. 1 म्हणजे मी, 2 म्हणजे तू, 3 म्हणजे रजतम सत्व, 4 म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, 4 देहाचं निरसन, 5 म्हणजे पंचविषय शब्द स्पर्श रूप रसगंध, 6 म्हणजे काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. अशी 1 2 3 4 5 6. गुरुजीनं चांगलं केलं. हे सगळे सारल्यावरच परमानंदाची प्राप्ती होते. ठीक आहे, आपण सारण्यापेक्षा अजून पसारा वाढण्यावर आहे आपला. तर आपण देवासंग संबंध कधी होईल? आता भजन करतो ते पसारा कमी करण्यासाठी का वाढवण्यासाठी? कशासाठी आहे भजन?
वाढविण्यासाठीच झाला ना आता तर. एकाच गावात मठ होता पहिलं. आता भजन करून कीर्तन करून आता 4 गावात मठ झाले. आता एका महाराजाचे वाढला की कमी झाला. मग आता ब्रह्मानंदाची प्राप्ती कशी होईल हे अवघड आहे काम. याच्यासाठी भगवान कृष्ण परमात्म्याने इशारा केलेला आहे की तुम्ही संसाराला महत्व देऊन बसलात ना, त्याच्यातून निघा. झडझडून वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, ज्या पावसी अव्यंगनीच धाम माझे. पेटलेल्या घरातून कसं माणूस कितीही आळशी माणूस असला तरी पेटलेल्या घरातून कसा निघते? आळशी माणूस कितीही आळशी असला तर तिथं बसते का जांभळ्या देत पेटल्यावर? तसं निघ तू संसारातून. कसं पेटलेल्या घरातून आळशी बी निघते ना, तसा निघ. मग निघून कोणीकडे जायचं? तर देवानं अभंगाच्या आजच्या पहिल्या चरणात तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. देवाकडं देवानं आपल्याकडे बोलून घेतलंय. का बोलून घेतलंय? तर हे जीव सगळे त्याचेच आहेत म्हणून त्याच्याकडे बोलून घेतलं. माझेच अंश आहेत हे. मला सोडून तुम्ही जाल तर भटकून जाल. या सृष्टीमध्ये दुसरा कोणी आधार नाही, आश्रय नाही. माझ्याकडे या, माझ्या मागे. आपण कोणाच्या मागे चाललो आता सध्या? नाशवान, परिवर्तनशील, दुःखदायी अशा सांसारिक वस्तू पदार्थाच्या आपण मागे चाललेले आहोत. देवानं सांगितलं की माझ्या मागे. मग त्याच्या मागे गेल्यानं हे लोक म्हणतील की काय आम्ही घरदार संसार बायको सगळं सोडून जावं काय? नाही. त्याच्या मागे जाण्याचा अर्थ आहे सोडून जाणं नाही. हे जे आहे ते त्याचं आहे असं समजून राहणं म्हणजे त्याच्या मागे जाणं. हे जे आहे ते त्याचं आहे म्हणून सांगालो. एवढं सोपं कोणी सांगणार नाही तुम्हाला. स्वाभिमानानं सांगालो, खरंच सांगणार. आणि संध्यातच टाकतात. जे आहे ते माझं नाही, जे आहे ते त्याचं आहे असं समजून राहा. काय होईल असं केल्यानं? घरदार सोडू नका, बायका सोडू नका, काहीच सोडू नका, पण आपलं नाही हे समजून राहा पक्का. तुम्हाला दुःख होणार नाही आपलं न समजल्यानं. कोणती वस्तू व्यक्ती आपल्यापासून निघून गेली, आपली समजून असलेली वस्तू निघून गेली तर दुःख जास्त होईल. आणि आपली नव्हती असं समजून ठेवलेली वस्तू गेली तर दुःख कमी होईल ना, होईल की नाही? मग काय बिघडलं काय तुमचं? आपली नाही म्हणायला काय जोर लागते का? पैसे लागतात कायला? काहीच लागत नाही त्याला, सोपं आहे. आपले नाही म्हणा. एकाला म्हणलं असंच की हे घर कृष्णानं सांगितलंय का गवळणीला की हे घर माझं नाही मन, कृष्णाचं आहे मन. एका गवळणीला तिनं म्हणली मी मन ना.
हे गाई, हे म्हशी, हे दूध माझं नाही, कृष्णाचं आहे. मन. ते म्हणले मन ना. तक्रार झाली, म्हणत नाही म्हणले. तर काय करावं? पुष्कळ सांगण्याचा प्रयत्न केला, हे कृष्णाचं मन, माझ्या माग ये, म्हणजे त्याचं म्हणायचं, फक्त मागं जायचं नाही, त्याच्या घरदार सोडून, फक्त आपलं नाही एवढं समजायचं, म्हणजेच त्याच्या मागे जाणं. ते म्हणायलाच तयार नाही. त्यावेळेस ते दही ऐकायला मथुरेला जात होती. माझंच वैभव आहे, माझी श्रीमंती आहे, माझं घर आहे, माझ्या गायी आहेत, असं तिला अभिमान होता. मग कृष्णानं काय केलं की ठीक आहे, तू तुझं तर तुझं, पण कमीत कमी मथुरेला तरी विकू नको, आपल्या आपल्या गावात तरी ठेव. आपल्या गावातली वस्तू मथुरेला घेऊन चाललीस, तिथे राक्षस खाऊन माजालेत आणि आमचे गोपाळगडी रोड होऊन चाललेत. राक्षसाला चाललाय, चांगला माल कोणाला जाते? जेवढा हलका हलका आपल्याला राहते आणि चांगला माल कुठं जाते? मथुरेला जाते, म्हणजे राक्षस लोकांना जाते. कृष्णानं सावध केलं, पण ऐकायला तयार नाही. ठीक आहे म्हणले, ऐकू नको. देव आहे, त्याला सगळंच करता येते ना, आपल्यामध्ये सामर्थ्य नाही. रात्रीची वेळ झाली होती, गाईच्या गोठ्यात गायी बांधून होत्या. लई दूध देणारी गाय अलीकडे बांधलेली होती आणि बिना दुधाची पार्टी झालेली त्याच्या पलीकड असं गायी बांधून ठेवलेल्या होत्या. रीतसर संसार करीत होते, गैरीपणा करत नव्हते. कृष्णानं रात्रीच्या वेळेस तिच्या घरी जाऊन, गायीच्या गोठ्यामध्ये जाऊन ते दुधाची गाय तिथून सोडली, दुसरीकडे बाजूला नेऊन बांधली आणि त्या गायीच्या जाग्यावर एक गाढव आणून बांधलं. तिथं गाय होती, तिथं गाढव बांधलं. हे सकाळी उठली, आळशी लोकांचं काम नव्हतं, दुधाचा धंदा लई लवकर उठावं लागते. 8 वाजल्यावर उठतो म्हणलं तर त्याला डिकाशनच पिवावं लागतं. लवकर उठली अंधारामध्येच, कारण की माशा उठायच्या आधी दूध काढावं लागते, नाही तर पुन्हा माशा दूध काढू देणार. ते म्हैस जाग्यावर उभं राहे ना, म्हैस असो गाय असो, माशा चावत राहतात, ते पाय उचलत राहते, त्याच्या आधीच काढावं लागते. ते अंधारात उठली आणि डोळे चोळीत निघाले. आणि दूध काढायची एक पद्धत आहे, कोणतीही वस्तू जर आपल्याला मिळवायची असेल तर आपलं काहीतरी दिल्याशिवाय मिळत नाही. दिल्याविना प्राप्त. पण दूध काढणाऱ्याला माहित आहे की पाणी आपलं घेऊन जावं लागते, त्याच्या कासाला मारावं लागते, धुवावं लागते, तर ते दूध मिळते. कमीत कमी फुकटचं पाणी तरी आपलं द्यावं लागते, तर दूध मिळते. काही लोकांचं असं राहते की आपलं काहीच देऊ नये पण आपल्याला मिळावं, असं शक्यच नाही. आपल्या जीवनामध्ये काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही. जमिनीला बी तर द्यावं लागते, तर रास मिळते. प्रत्येक असा न्याय आहे, असा सिद्धांत आहे, दिल्याशिवाय मिळत नाही. थंडगार पाणी होतं, ते डोळे चोळीत गेली गाय, समजून त्या गाढवाच्या कासात पाणी मारले. गाढवाला सवय नसते, डोळे झाकून रोध करीत उभा राहते गाढव. तसं पाणी, थंडगार पाणी मारल्याबरोबर दचकलं गाढव, दोन्ही लाथा मारलं, ते दोन्ही टोंगळे गेले, गुडघे, काय म्हणतात तुम्ही इथं त्याला, टोंगळे की गुडघे, काय बी म्हणा, ते गेले, पडली उलटून, ओरडायला लागली. मग घरातले माणसं उठले, पाहतात तर काय ते उजेड करून, चिमणी आणून उजेड करून पाहिलं तर ते गाढव. कोण बांधला असेल गाढव, कोण बांधला असेल, गाय कुठे गेली असेल. ते रडत रडत सांगाली, कोणी नाही, एकाच काम आहे म्हणे, काल माझ्या संग भांडलं होतं त्यानं. कोण? कृष्णानं, त्यांनीच करावं लागलं.
त्याच्याशिवाय हे करणी कोणीच करत नाही. यशोदेकडे रोज गाराणी यायचे त्याचे. मग म्हणले ठीक आहे, जे झालं झालं. घेऊन गेले दवाखान्यात. डॉक्टरनं सांगितलं की हे गुडघे दवाखान्यात नीट व्हायचे नाहीत, घरी घेऊन जा वापस, खाईल तितके दिवस खाऊ घाला, राहील तितके दिवस राहू द्या. आणले घरी, तिला त्रास होऊ लागला, त्रास वाढत गेला. तेव्हा म्हणली, पोरं हो, कृष्णालाच बोलवा र. बर, देव दयाळू आहे, देव मयाळू आहे. माझा जीव अधोगतीला जाऊ नये, माझ्याकडे येईना गेलं तर कसं आणू त्याला, म्हणून कधी कधी कष्ट देते त्याला, कधी कधी दुःख देते. असं तरी माझ्याकडे येईल. अनेक उपाय आहे देवाकडे, तरी हे माणूस, हे जीव माजुरी आहे, लक्षात घेतच नाही. कितीही कष्ट आले तरी देवाचा होत नाही. पण गवळण शाणी होती, बोलून घेतली कृष्णाला. कृष्ण आले, म्हणले कृष्णा, एक गाय इथून सोडून गाढव कोण बांधला? ते म्हणला मला काय माहित, मी कशाला बांधू? नाही नाही नाही, काल तूच बोलला होतास. बरं ठीक आहे, मीच बांधलो, चल. काय करणार? काही नाही म्हणले, माझे दोन्ही गुडघे गेले, ते नीट कर. डॉक्टरकडे जाय म्हणे. ते म्हणले डॉक्टरने परत केलेलं आहे. मग मी काय डॉक्टर हो का? नाही म्हणले, तुला करता येते. ठीक आहे, मी करतो, पण आता तरी मन, हे घर कृष्णाचं आहे, देवाचं आहे, हे माझं नाही, असं म्हण. ते म्हणले कृष्णा, हे घर तुझं कसं म्हणू, लई कष्टानं बांधलेलं आहे. विचारलं कृष्णानं, काय कष्ट केलीस? अरे काय सांगू, रात्री ना रात्री अंधारामध्ये चोरू चोरू चिऱ्या आणला लोकांचे, विटा आणलेल्या आहेत. आता तुझं कसं म्हणू? चोरून आणता आणता विंचू चावला तरी बोंबलायला जमाय नाही, एवढे मेहनत केलेलं हे घर आहे. कृष्णानं म्हणला, मग ठीक आहे, तुझं घर आहे तर गुडघे बी तुझेच, मला काय घेणं देणं नाही, चाललो मी. थांब 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 कृष्णा. मोठ्या मजबुरीनं म्हणली, कृष्णा तुझंच आहे. कशासाठी? कष्ट आल्यावर तरी देवाचं म्हणावं आपण, आपणाला दुःख आल्यावर तरी म्हणावं. एवढं दुःख सोसतील हे जीव, पण आपलंच म्हणतील, देवाचं म्हणणार नाहीत. मग त्यांनी सांगितलं, कृष्णा हे तुझंच आहे, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, मी तो हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच दे. कबूल केली महाराज. कबूल केल्यावर कृष्णानं काय कृपादृष्टी टाकली माहित नाही, पहिल्यापेक्षा गुडघे अजून तंदुरुस्त झाले तिचे. देवाचं म्हणा. हे का सांगितलं तर हे त्याच्या माग जाण्याची हे पद्धत आहे. तुम्हाला घर सोडायचं नाही, संसार सोडायचं नाही, फक्त आपला म्हणायचं नाही. आणि याच्यामध्ये दुसरी एक घटना आहे, जेव्हा हे आपलं नाही, हे कृष्णाचं आहे, देवाचं आहे, गुरुचं आहे, असं जेव्हा तुम्ही ठरवाल, त्या दिवशी तुमच्याकडे असलेल्या व्यक्तीचा, वस्तूचा, संपत्तीचा दुरुपयोग होणार नाही. दुसरी गोष्ट का होणार नाही? सांगा, का होणार नाही? आपली नाही असं ठरवल्यामुळे. समजाले ना कीर्तन की नाही? दुसरा महाराज उभा करू का? मला सांगताच येत नाही, आता काय करू, एवढंच सांगायचं मला. तर आपली वस्तू नाही असं म्हणणं होत नाही आपल्याच्यानं. आणि जेव्हा हे आपली वाटते ना, तेव्हा आपण त्याच्यावर आपला अधिकार गाजवतो आणि त्याचा दुरुपयोग करतो, नको तिथं खर्च करतो. आजच्या कीर्तनातून समस्त भाविक हिंदू समाजांना माझा संदेश आहे. नवयुवक प्रत्येकांना सांगालो की आपण आपल्यासाठी, आपल्या संस्कृतीसाठी 2 रुपये खर्च करण्याचा प्रयत्न करा, परंतु नको त्या कामामध्ये
खर्च करू नका. कारण हे आपली नाही म्हणून त्याचा दुरुपयोग होणे. सगळ्यात मोठा दुरुपयोग आता येणाऱ्या 31 तारखेला होणार आहे आपल्या देशामध्ये. किती काय आहे सांग की, करतोस का? तरुणांना विनंती आहे, प्रार्थना आहे आणि संदेश आहे माझा. 31 हे आपला पहिला वर्ष, नवीन वर्ष साजरा कोणीही करायचा नाही, करायचंच आहे. युगादी, गुढी पाडवा हे आपल्या संस्कृतीमध्ये वर्षाचा शुभारंभ आहे. आणि म्हणून नवीन वर्ष आपण केव्हा साजरा करायचा? केव्हा करायचा? पक्क 31 कोणीही करू नका. सांगा तुमच्या लेकराला फटाके फोडू नका, दारू पिऊ नका, धाब्यावर जाऊ नका 31 म्हणून. का जाऊ नये? तर हे संपत्ती कृष्णाची आहे. हे नाही केलं तर तुम्ही देवाच्या मागे गेल्यासारखं आहे. आणि हे जर केलं तर देवाची बाजू सोडून गेल्याचं आरोप आणि दोष, अपराध आपल्या जीवनामध्ये घडत चाललेला आहे. मॅरेज डे करणं हे पैसे लई झाल्यावर करा वाटते का कमी असल्यावर? एक बार सांगा ना. लई झाल्यावर का करा वाटते? ते माझे आहेत ना, मी काही करेन, कुठेही घालेन. मग त्या गवळणीसारखी दशा भोगावं लागते. असा मोठा अपराध प्रत्येक पावला पावलाला आपला होत चाललेला आहे. म्हणून कृष्णानं सांगितलं की माझ्या मागे या, म्हणजे माझं समजून वागा तुम्ही. संपत्तीचा दुरुपयोग न करणं म्हणजे देवाच्या मागे जाणं. व्यक्तीचा दुरुपयोग न करणं म्हणजे देवाच्या मागे जाणं. आपला स्वतःचा दुरुपयोग न करणं म्हणजे देवाच्या मागे जाणं. ज्या ज्या वस्तू आहेत संसारामध्ये त्याचा सदुपयोग करा, चांगल्या कामात त्याचा विनियोग करा. हे देवाच्या मागे जाण्याची पद्धत आहे. विठ्ठल. सध्या काम चालू आहे स्मशानभूमीचं. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक घोळ चाललेला आहे की महाराज स्मशानभूमी, महाराज कीर्तन असावं, महाराजाचं प्रवचन असावं. हे काय आहे? तर हे अंतिम सत्य आहे. स्मशानभूमी प्रत्येक गावामध्ये सुशोभीकरण झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, तिथं व्यवस्था झाली पाहिजे. त्याची जागा किती आहे काय नाही त्याचा मोजमाप घेऊन ती जागा निश्चित केली पाहिजे की स्मशानभूमीची जागा एवढी आहे, असं निश्चित जागा करा. नसली तर जागा घ्या, सार्वजनिक जागा घ्या, त्याची व्यवस्था करा. त्याला काठी कुंपण जे काय असेल संरक्षण आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सुशोभीकरण आहे, वृक्षारोपण आहे, इत्यादी गोष्टी त्या स्मशानभूमीच्या करायच्या आहेत. किनवट तालुक्यातील समस्त भाविकांना विनंती आहे, किनवट तालुक्यातील प्रत्येक गावगावच्या सरपंच, आदरणीय सरपंचांना माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या गावाला घेऊन लोकसहभागातून अथवा शासनाच्या निधीतून दोन्ही बाजूनं आपणाला आपल्या गावाचं पहिलं स्मशानभूमीचं आता आणि सुशोभीकरण किंवा विकास करायचा आहे, असं तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आजही मी आपल्या गावच्या सरपंचाला भेटलो इथं. त्यांनी वचन दिलेलं आहे की मी आपल्या गावाला घेऊन स्मशानभूमीचं काम करणार आहे. इथलं करणं योग्य आहे. हा, प्रत्येक गावातील माणसांनी याच्यामध्ये आपले 2 रुपये घाला. देवाच्या मागे गेल्यासारखं आहे. दुसरीकडे खर्च करणं, विनाकामाचं खर्च करणं, ह्या सप्त्याच्या नावानं, कुठे कशाच्या नावानं, जेवढी जरूरत आहे तेवढाच खर्च करा. सध्याच्या काळामध्ये काय झालंय की काम थोडं झालंय आणि खर्च जास्त झाले. खर्च आणि चर्चा वाढली आणि काम तेवढं कमी होत गेलं. पहिल्याच्या काळातलं एक म्हण आहे, जुने माणसं आजही आपल्या आदरणीय वयोवृद्ध लोकांच्या मुखातून ऐकायला मिळते, अंगापरीस बोंगा. हे किती सुंदर शब्द आहे. अथवा अजून कोणीतरी म्हणलं, चारण्याची भवानी
बाराण्याचा ऊद असं होत चाललंय आता. म्हणून लक्ष ठेवा, मेन जे कार्य आहे, मुख्य जे कार्य आहे ते गौण होत चाललंय आणि त्याचे कारण वाढत चालले. त्याच्यामुळे विकास होणं शक्य नाही. देवाच्या मागे जाण्याची पद्धत तुम्हाला सांगून चाललो, कारण इथं बऱ्याच गावचे लोक आलेत म्हणून मी बोलावलं. देवाच्या मागे जाण्याची पद्धतच ती आहे. तरच तुम्हाला सुख मिळेल, शांती मिळेल, सदुपयोग होईल, विनियोग होईल, सार्थक होईल, कल्याण होईल. आणि या सगळ्या गोष्टी झाल्या की उद्धार झाला समजायचं. हे उद्धाराचा मार्ग आहे, करावं लागतंय. कुठं कुठं काही लोकांचा आवाज येतोय की महाराज लोकांचं काम हे नाही. काय करावं महाराज लोकांना? ज्याचं त्याचं काम ज्याचं त्यानं करायला पाहिजे. महाराज लोकांनी काय करावं? काजू बदाम खाऊन झोपी जाऊ, हे महाराज लोकांचं काम नाही. जाग करावं, सर्वांना, समाजाला जाग करावं. आता हे मिस घेऊन झोपतील तर त्याला साधू काय करणार? परंतु जाग करण्याचं काम साधूचं आहे. हे साधूनं काम करा. ज्याची कामगिरी त्यानं प्रामाणिकपणे करायची, इमानदारीनं करा. देवाच्या मागे जा हे सांगितलं. माझ्या मागे या म्हणजे तुमच्या संपत्तीला चांगल्या कामात लावा. ते तुमची नाही, हे शरीर तुमचं नाही, हे जीव तुमचा नाही. ज्याने हा जीव दिला दान, हे तुम्हाला दिलेलं आहे. देवी दिला देह, देह तुम्हाला दिलेला आहे, जीव तुम्हाला दिलेला आहे, संपत्ती तुम्हाला दिलेली आहे, तुमची नाही. म्हणून त्याच्या मागे जा असं म्हणण्याचा अर्थ आहे की त्याच्या धर्म कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, सेवेमध्ये लावा, म्हणजेच देवाच्या मागे जाणं सिद्ध होत. असं जाणं आहे. काही लोकांना कळलंच नाही. माझ्या मागे या म्हणलं तर त्यांनी बायको घर सोडलं, महाराजाच्या मागे निघाल. हे देवाच्या मागे जाणं आहे का? हे तर लई घात केला त्यानं. जिथं आहात तिथंच राहा, पण तुमचा स्वभाव आणि विचारधारा बदलण्याची आज समाजामध्ये गरज आहे, काळाची गरज आहे. महिला मंडळी, माता, सर्वांनाच हे गरज आहे आता विचार बदलण्याची. कुठेही खर्च करतात, कशातही खर्च करतात, नको तिथं. आता मी सांगत नाही कीर्तनातून, कारण की फारच दुःख होते लोकांना काही गोष्टीच, सारे त्याच्यातलेच असतात. त्याच्यामुळे हळूहळू सांगावं लागतं. असो, तर देवाच्या मागे जाणं म्हणजे हे असं करणं आहे. तर आपल्या गावामध्ये विकासाचं कार्याचं शुभ आणि काय म्हणतात त्याला, शुभ शकून या थाऱ्यामध्ये सुरुवात झालेली आहे. तसं प्रत्येक गावागावामध्येच सुरुवात झालेली आहे. तर होणारच असा विश्वास ठेवतो आणि देवाला प्रार्थना करतो की हे विश्वासाला हे पात्र झालेले माणसं त्या कामात लागाव आणि काम सिद्धीला जावं. तर देवानं सांगितलं की हे समाज इकडे तिकडे वगळत चाललेला आहे. हे स्वतः आपल्याला आपलं अस्तित्व समजून बसलेलं आहे. म्हणून तुमचा घात होणार आहे. तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व सोडा आणि माझ्या माग याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. याचा अर्थ असा आहे. कोणता महाराज कोणता का अर्थ लावणार, मला काही देणं घेणं नाही. मला जे समजते ते मी लावतो. बरोबर आहे ना? याला नाही म्हणायचं कोणाची हिंमत आहे? कोणाची हिंमत नाही. हाच म्हणावं लागेल ना. तुमचं नाही ना, नाहीच म्हणावं लागेल. तर हे या पहिल्या चरणाचा फार जबरदस्त असा एक अर्थ तुकोबारायाने केलेला आहे. तर तुम्हाला आम्हाला सर्वांना त्याच्या मागे जायचं आहे, देवाच्या मागे राहायचंय, म्हणजे देवासाठी काही करायचंय, समाजकार्य, सेवा. मागे एकदा सांगितलं होतं मी, स्वामी अय्यप्पाच्या त्या कार्यक्रमामध्ये बोलवलं होतं त्याने. तिथं पूजेला जास्त महत्व असते. त्याने सांगितलं की पूजा कालावधीमध्ये असतो. पूजेला कालावधी आहे, काळाची मर्यादा आहे, आणि सेवा याला कालाची मर्यादा नाही. एक
दुसरं, नीट ऐका, पूजेमध्ये योग्यता असावी लागते, पूज्यता असावी लागते, त्याचीच पूजा होती. सर्वांची पूजा करता येत नाही. आणि सेवा, सेवा कोणाचीही करा, प्राणी मात्रेची सेवा करा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा. आत्मदेव मग पशुमध्ये आहे, पक्षामध्ये आहे, प्राण्यामध्ये आहे, सर्वामध्ये आहे, पाप्यामध्ये आहे, पुण्यवानामध्ये आहे, पंडितामध्ये आहे, शहाण्यामध्ये आहे, मूर्खामध्ये आहे. सेवा कोणाचीही करा. पूजा करताना निवड केली जाते आणि सेवा करताना निवड करायची गरज पडत नाही. मग उत्तम काय आहे आता सध्या? तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, पूजा नाही तरी माझ्या दैवा पार नाही. आणि सेवा कशातून होत्या? सेवा करण्याची पद्धत काय आहे? जिथं ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला, ज्या परिसरामध्ये गरजू लोक आहेत, ज्याला ज्याची आवश्यकता आहे आणि त्याला ते मिळत नाही, ते करणं म्हणजे सेवा, ठीक आहे नाही? बाकी तुम्ही औपचारिक पद्धतीनं आपले आपले मित्रमंडळी बोलून घेऊन तुम्ही हजारो लोकांना बोलून घेता आणि जेवू घालता. खरं सांगा, ते घरी त्यांच्या उपाशी होते का? तुम्ही ज्यांना बोलवता जेवायला ते उपाशी आहेत का? ते घरचे श्रीमंत आहेत, सुखी आहेत, त्यांना जेवू घालता तुम्ही. याच्यामध्ये सेवा आहे की मोठेपणा आहे? सांगा ना एक बार. तुम्ही करणार तर करणार, परंतु बोलत तर मान्य तर कराल ना. कोणी बदलणार नाही, मला माहित आहे. पण या करण्यामध्ये सेवा दिसली की मोठेपणा दिसला. ज्याला गरज नाही त्याला खाऊ घालणं मोठेपणासाठी आहे की सेवेसाठी आहे? कबूल व्हा. कोणीच कबूल होईना, कारण सगळे तेच करतात. सगळा मोठेपणा आहे हो. सेवा अजून कळालीच नाही की सेवा म्हणजे काय. जिथं ज्याच्याकडून परत वापस घेतल्या जात नाही, आपण केलेल्या सेवेचा मोबदला जिथून परत मिळत नाही, त्याचं नाव सेवा आहे. तुम्ही तर याच्यासाठी आमंत्रण देता, याच्यासाठी पत्रिका देता त्या माणसाला, कशासाठी? आणि तुम्ही याच्यासाठी लग्नाला जाता की श्रीमंत माणसाला पत्रिका दिली तर आहेर बी चांगलाच मिळेल. सेवा आहे की स्वार्थ आहे? पण गरीबाला कोणी पुसत नाही. भगवान कृष्णाचं वाक्य आहे, याल तरी यारे लागे, परंतु कोण कोण? अवघे. तोंड बघून नाही, श्रीमंत नाही, वरिष्ठ नाही, तर कोण? अवघे शब्दाचा अर्थ काय? ज्या ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या. आज परिस्थिती भेद, जाती भेद, धर्म भेद, पंथ भेद, फडाचा भेद. अरे 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 अरे, भेदानं सृष्टी भरून गेली. आणि भेद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काला. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. हे काला आहे. तर भेदानं भरून गेलेली ही सृष्टी, याला कधी काला मिळणार? म्हणून महाराज म्हणाले की अवघे या, अवघे माझ्या मागे मागे. हे सेवा आहे. हे काय? आतापर्यंत तुम्ही जे कार्यक्रम करता ते मोठेपणासाठी केले की सेवेसाठी? तुमच्यात तुम्ही मनाला विचारा, घरी जाता जाता विचार करा आणि पुन्हा कार्यक्रम करताना विचार करून करा. तर तुमचे करोडो रुपये वाचतील आणि देशाच्या विकासासाठी, समृद्धीसाठी लागतील. करोडो रुपये देशामध्ये बिना कामाचे खर्च करणं हे फक्त हिंदूच्या वाट्याला आलेलं आहे. उत्सवाच्या नावानं, धर्माच्या नावानं, देवाच्या नावानं जिथं गरज नाही तिथं करणं. म्हणून कृपया हात जोडून विनंती आहे तरुणांना, हे नवीन वर्ष म्हणून तुम्ही पाडवा साजरा करायचा आहे, हा महिना नाही करायचा. मग असं जर केलं तर आमची तृप्ती होईल. आम्ही आतापर्यंत जे जे काही केलं ते चुकीचं केल्यामुळे असंतृप्ती आहे जीवाला.
ज्यावेळेस तुम्ही चांगलं काम कराल, धर्माचं कार्य कराल आणि कार्य व्यवस्थित समजून पारखून कराल, चांगल्या कामामध्ये तुमचे 2 रुपये खर्च होतील, तेव्हा तुमचं समाधान होईल. समाधान हेच पोट भरणं आहे. पोट भरणं म्हणजे काय? एक खाय पियाचं नाही. पोट भरण्याचा अर्थ आहे की कशाची अपेक्षा न उरणे, याच नाव पोट भरणं आहे. देवानं सांगितलं की हे काम करसाल तर तुम्हाला पोटभर मिळेल. अभंगाचं 2रं चरण. अपेक्षा कामना ज्या दिवशी आपल्या थांबतील त्याला म्हणतात पोट भरणे. आम्ही सगळे उपाशी आहोत. पोट भरलंच नाही आमचं. कोणाला सत्तेची भूक आहे, कोणाला मानाची भूक आहे, कोणाला प्रतिष्ठेची भूक आहे, कोणाला श्रेयाची भूक आहे, कोणाला संपत्तीची भूक आहे, कोणाला विषयाची भूक आहे, कोणाला भोगाची भूक आहे, कोणाला सत्काराची भूक आहे, कोणाला नावाची भूक आहे. आणि हे सगळं भूक असल्यामुळे हे भूकत राहतात. हे भूक काय करते? भुकायला लावते. जे जे भुकायची पाळी येते, बोंबलायची पाळी येते, ते भूकमुळे येते. आज एक नवीन सूत्र दे आलो. जेवढं जेवढं भुकायची पाळी येते ना, ते कशामुळे येते? हे भूक असल्यामुळे. ज्या दिवशी भूक नाहीशी होईल, पोट भरल, त्या दिवशी भुकणं बंद होऊन जाईल. आणि समजायचं जे भुकलाले की याला हे भूक आहे म्हणून तृप्ती झाली नाही, समजायचं. एक त्याची ओळख सांगितलेली आहे. भरा है सो छलकत नाही. जे भरलेला घडा आहे, भरलेला घडा आहे, ते चालणाऱ्या माणसाला सुखानं चालू देते. डुळकत नाही, पाणी सांडत नाही, माणसाला हलवीत नाही. आणि अर्ध भांड घेऊन जावा डोक्यावर, कसं होईल? सगळ्याचा अनुभव असेल. एकदा तरी घेतला असताल भांड. अर्ध काय करते? ते चलणाऱ्याला चलू देत नाही, करणाऱ्याला करू देत नाही, आपण बी करत नाही. हे कोणते भांडे? अर्ध्या भांड्याचं लक्षण आहे. हल्ल्याशिवाय राहत नाही, हलविल्याशिवाय राहत नाही. भरा है सो छलकत नहीं, छलकत है सो आधा. आधा जे छलकते ते आधा. भरा है सो छलकत नहीं, छलकत है सो आधा. घोडा है सो भोकत नहीं, आणि जो भोकत है सो गद्दा. अंधारामध्ये आपण त्याला तिकडून एक प्राणी येऊ लागला, ते घोडाच आहे वाटलं, आणि मग कळालं की गाढव आहे. कशानं कळालं? ते भुकल्यानं कळालं. तसं समाजामध्ये सगळे शहाणेच वाटालेत, पण हे शहाणे नाहीत हे केव्हा कळालेत? भुकल्यावरच लक्षात यायलंय की हे किती शहाणे आहेत. कोणाला सत्तेची भूक, कोणाला सन्मानाची भूक, कोणाला मानाची भूक, कोणाला आपल्या नावाची भूक, कोणाला प्रतिष्ठेची भूक, कोणाला श्रेयाची भूक, कोणाला भोगाची, कोणाला विषयाची, अरे रे 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 रे, कोणाला पदाची, कोणाला पदवीची, कोणाला गादीची. काय भूक आहे! किती उपाशी लोक आहेत. जेव्हा एकदा परमात्म तत्व हाताला आल्यानंतर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वस्तू जगात दुसरी नाही. म्हणून अशा चिल्लर गोष्टीची अपेक्षा संपून जाते. म्हणून म्हणाले, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. त्याच्यात भरून घ्यायला ना संतोषजी. हा, महत्वाचं बोलालो जरा, त्याच्यात भरून घ्या. आज देतो पोट भरी,
पुरे म्हणाल तोवरी. हे संपूर्ण देशात ऐकायसारखी गोष्ट आहे. आता युट्यूबला जाते ना, जाऊ द्या, कुठवर जायचंय तिथवर जाऊ द्या. तर अशी भूक निवाली नाही आपली. का निवाली नाही? तर आपण त्याची बाजू सोडून गेलो. हा महाराज, मग कसं? तर आता आम्हाला इकडं सवय लागली, इकडं कसं जायचं, तिकडून इकडं निघणं कठीण आहे. तर तसं नाही, तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करण्याचा अर्थ आहे की तुम्ही एवढं लवकर येणं होईना गेलं तर हळूहळू या. अभंगाचं तिसरं हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला, एकदाच नाही झालं तर हळूहळू चाला. हळूहळू चाला याच्या सांगण्यामध्ये अजून एक महाराजांनी संकेत केलेला आहे, अनुशासन. अनुशासन माणसाच्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे. हळू चालणं, व्यवस्थित बसणं, व्यवस्थित राहणं, दुसऱ्याचा विचार करणं, हेच परमार्थ आहे. देवाच्या मागे जाण्याची पद्धत ती आहे. हे पद्धत आहे. तर जे काही आपण आजपर्यंत केलेलं आहे ते सौ के साटन बेपार का थाट असं केलेलं आहे. जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगून सेवा समाप्त. एक बाई बाजारामध्ये भाजीपाला विकत होते. आपला व्यवसाय, उदरनिर्वाहाची सोय, आपला संसार त्याच्यावरच चालत होता. 50 पैशाचा भाजीपाला घ्यायची, विकून त्याचा रुपाय करायची. रुपाय. आणि मग असं बरेच दिवस चालला. पुन्हा ते 50 पैसे घरी खर्चायचे, पुन्हा 50 पैसे उरवायचे, पुन्हा भाजीपाला घ्यायचा, पुन्हा विकायचं, पुन्हा 1 रुपया करायचा, पुन्हा असं चालला होता. जाता जाता एक दिवस आठाने है ना, आठाण्यावर चाललं तर काम. आठाने म्हणजे 50 पैसे ना. 8 आणे, 16 आण्याचा 1 रुपया. एक दिवस असं झालं की ते 31st आला एक दिवस, आणि आळशी नवरा काम करायला जायचं नाही, काही नाही. बायको भाजीपाल्याचा धंदा करायची, हे ना आपलं पानं खेळायचं, दारू पियाचं, संध्याकाळी आलं की खायला मागायचं. कितीतरी जन्माचं पाप केल्यावर असला नवरा मिळतोय. फुकट मिळत. ज्याला मिळवायचं असेल तर पाप लई करावं लागतं, कितीतरी पाप करावं लागतं. असले आईत खाऊ नवरे आता बी आहेत. आपल्या इकडे नाहीत, महाराष्ट्रामध्ये तिकडं आहेत. तर एक दिवस ते 31st आल्यानं त्यानं म्हणला की मला थोडस जुई करायचं आहे. जुई म्हणजे कळालं? ते काय शब्द आहे की मलाही माहित नाही. जुई म्हणले. आणि म्हणले नाही, उद्या धंदा बसून जाते आपला, येऊन जाते. कसं आपलं? नाही म्हणला, मला तसे सगळे मागणं तुला,
एक एक आणा दे मला फक्त. कशासाठी? धाब्यावर जायचं उद्या. हट्ट घेतला, आता नाही द्याव मारते. नाविलाजानं तिनं एक आणा दिली त्याला. किती आण्यातला? 8 आण्यातला एक आणा दिले. 50 पैसे तर खर्चून गेलते, 50 पैसे उरले होते. दुसऱ्या दिवशी बाजारला जायचं होतं, तर त्याच्या 8 आण्यातला एक आणा गेला तर किती आणे राहिले हो? 6 आणे राहिले. 7 राहिले ना? हा, तुझंच बरोबर आहे, मला येत नाही गणित. 8 आण्यातून एक आणा गेला तर 7 आणे राहिले. 7 आण्याचा भाजीपाला घेतली, त्याचा दुप्पट केली, किती झाले? 14 आणे. 14 आण्यातून 8 आण्याचा रोजचा खर्च आहे ना, 8 आणे गेले, किती राहिले? 6 आणे. गणिताला पक्के आहेत मग. 6 आण्याचा पुन्हा भाजीपाला घेतली, त्याचे दुप्पट केली, 12 आण्यातले 8 आणे खर्चले रोजचे, किती राहिले? 4 आण्याचा भाजीपाला घेतली, दुप्पट केली, 8 आणे खर्चले, किती राहिले? अरे रे रे, हे असला धंदा आहे. घाट्याचा धंदा आहे आपला सगळा. जे जे काही केलो आपण, ते चुकीचं जे काही करतो आपण, ते आपला घाटा आहे. वाटतंय माणसाला की मी शहाणा आहे, मी मोठा फायदा करायला, परंतु हे सगळा घाटा केला. मनुष्य जन्माला येऊन असा घाटा केला आपण. या पोटा कारणे मदालसेनं उपदेश केलेला आहे. घाटा झाला की नाही बघा, असला घाटा करीत बसू नका. तुकोबाराय सांगालेत की ज्याच्यात सार नाही ते भार होऊन बसते डोक्याला, त्याच्यात घाटा आहे. अभंगाचं शेवटचं चरणात